Problem number 3. A circular plate of 60 mm diameter is resting on point A of its rim with its surface inclined at 30 degree to the HP. HP means horizontal plane. Draw the projections of the plate. मग मी आता केलेलं आहे, XY लाईन टाकलेली आहे. नंतर सेंटर पॉईंट घेऊन सर्क्युलर प्लेट काढलेली आहे की ज्याचा डायमीटर 60 मिलीमीटर आहे आणि रेडियस आहे 30 मिलीमीटर. आणि हा ए पॉईंट म्हणजे कोणता? हा ए पॉईंट, हा झाला बी पॉईंट. ए पॉईंट कुठे रेस्ट होतोय? पॉईंट इज रेस्टिंग ऑफ इट्स रिम विथ इट्स सरफेस इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू द HP. मग आपण असं अज्युम केलेलं आहे की संपूर्ण सर्क्युलर प्लेट HP मध्ये रेस्ट आहे. आता आपण सर्कल डिवाइड करू इक्वल पार्ट्समध्ये. सर्कल इक्वल पार्ट्समध्ये कसं डिवाइड करणार? अँगल घ्यायचा. आता मी सेंटर पॉईंट घेतला, नंतर अँगल घेतला इथं 30, त्याच्यानंतर 60, त्याच्यानंतर 90. तसंच परत इकडं काय करायचं? 30, इकडं 60 आणि 90. मग आता त्याची इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवाइड करणार आहोत. इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवाइड करत आहोत. आता आपण याला नाव देणार आहोत 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सर्क्युलर प्लेट डिवाइड केलेली आहे 10 ए पॉईंट बी पॉईंट आणि इथून नंबरिंग केलं 1 to 10. आता हा किती झालेला आहे? 5 is equal to 60. 5 is equal to 60 म्हणजे डायमीटर आहे याचा 60, रेडियस आहे 30 मिलीमीटर. आता मी याचे प्रोजेक्शन वरती घेणार आहे. सर्क्युलर प्लेटचे प्रोजेक्शन वरच्या दिशेने घेणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. इथून हे डायरेक्शन. नंतर सेंटर पॉईंट घेऊ अगोदर, मग बाकीचे पॉईंट्स घेऊ. सेंटर पॉईंट घेतला, त्यानंतर बी पॉईंट घेतला, 4 आणि 7 पॉईंट घेतला, नंतर 5 आणि 6 पॉईंट घेतला, त्यानंतर इकडला 2 आणि 9 पॉईंट जॉईन केले, 2 आणि 9 पॉईंट, त्यानंतर 1 आणि 10, 1 आणि 10. आता मी तुम्हाला प्रोजेक्शनची डायरेक्शन दाखवणार आहे. प्रोजेक्शनची डायरेक्शन कशी आहे? पॉईंट ए अपवर्ड डायरेक्शन, पॉईंट 1 and 10 upward direction, point number 2 and 9 upward direction, point 3 and 8 upward direction projection. नंतर point 4 आणि 7 upward direction arrow. नंतर point 5 आणि 6 upward direction. Point B
अपवर्ड डायरेक्शन. आता फ्रंट व्ह्यूमध्ये कसे दिसेल, हा पॉईंट येईल ए डॅश, हा येईल 1 आणि 10 डॅश, 1 डॅश 10 डॅश, हा येईल 2 डॅश 9 डॅश, 2 डॅश 9 डॅश, हा पॉईंट येईल 3 डॅश 8 डॅश, 3 डॅश 8 डॅश, हा येईल पॉईंट 4 आणि 7 डॅश, 4 डॅश 7 डॅश. त्यानंतर हा पॉईंट इन 5 6, 5 डॅश 6 डॅश, 5 डॅश 6 डॅश, आणि हा पॉईंट इन बी डॅश. ओके. आता आपण इथं डार्क लाईन काढणार आहोत. कोणती डार्क लाईन? पॉईंट ए डॅश टू बी डॅश, पॉईंट ए डॅश टू बी डॅश, डार्क लाईन काढली मी. आता आपल्याला सेकंड स्टेजमध्ये काय दिलं? आता पहिल्या स्टेजमध्ये काय होतं? सर्क्युलर प्लेट काढली, डायमीटर 60, डायमीटर 60, resting on point A, we have assumed that the circular plate is in HP, resting in HP of its rim with its surface inclined at 30 degree to the HP. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे, ए डॅश, हा 30 डिग्री इन्क्लाइन करायचा. कुठं? HP मध्ये. मग मी आता त्यासाठी काय करेल, एक रॅन्डमली कोणता तरी एक पॉईंट घेईन. पहिले मी ड्राफ्टर सेट करतो. एक पॉईंट घेतो, कोणताही एक पॉईंट, फेंट लाईन मारायची, आणि त्या अँगल किती दिलेला आहे? 60 डिग्री, सॉरी 30 डिग्री. 30 डिग्री अँगल घेतो मी. आता याच्यामध्ये इथं अँगल असणार आहे 30 डिग्री. आता इथून अँगल 30 डिग्री म्हटल्यानंतर मी एक लाईन टाकतो. ॲप्रॉक्सिमेट लाईन घेतलेली आहे मी. नंतर आपल्याला इरेझरने इरेज करता येईल. आता मी परत डिस्टन्स घेणार, ए डॅश टू बी डॅश, इथून ए डॅश टू बी डॅश, नंतर ए डॅश टू 5 डॅश 6 डॅश, ए डॅश टू 5 डॅश 6 डॅश, ए डॅश टू 5 डॅश 6 डॅश, नंतर ए डॅश टू 4 डॅश 7 डॅश डिस्टन्स घ्यायचा, 4 डॅश 7 डॅश, नंतर ए डॅश टू 3 डॅश 8 डॅश, 3 डॅश 8 डॅश, नंतर बी पासून 2 डॅश 9 डॅश घ्यायचं, बी पासून 2 डॅश 9 डॅश, नंतर बी पासून घ्यायचं परत 1 डॅश 10 डॅश, बी पासून घ्यायचं 1 डॅश 10 डॅश. आता या सगळ्यांना मी नंबरिंग करणार आहे. नंबरिंग कसं होईल? हा जो पॉईंट आहे, हा आहे ए डॅश, हा पॉईंट आहे 1 डॅश 10 डॅश, 2 डॅश 9 डॅश, 9 डॅश, मधला पॉईंट आहे 3 डॅश 8 डॅश, 4 डॅश 7 डॅश, 5 डॅश 6 डॅश, आणि हा आहे बी डॅश. आता मी प्रोजेक्शन लाईन काढणार आहे. प्रोजेक्शन लाईन फेंट काढतात, मी थोडीशी फेंट काढतो. आता वरून मी प्रोजेक्शन खालच्या दिशेने घेणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता हा पॉईंट आहे कोणता? 1 डॅश 10 डॅश, प्रोजेक्शन खाली घेतले. त्यानंतर 2 डॅश 9 डॅश, त्यानंतर प्रोजेक्शन घेतलीत आपण 3 डॅश 8 डॅश,
नंतर 4 डॅश 7 डॅश, नंतर 5 डॅश 6 डॅश आणि बी डॅश. आता व्हर्टिकल प्रोजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन कसे घेणार हे नीट चेक करा तुम्ही. मी ड्रॉ करतोय. त्याच्यानंतर 7 मधून एक पॉईंट घेतला इकडं, नंतर 6 मधून एक पॉईंट घेतला, नंतर बी मधून एक पॉईंट घेतला प्रोजेक्शनचा, नंतर 5 मधून एक पॉईंट घेतला, नंतर 4 मधून एक पॉईंट घेतला, 4 मधून एक लाईन टाकली आणि आता 3 मधून एक लाईन टाकतो मी. ओके. आता आपण पाहूया. हा पॉईंट आहे ए डॅश, हा ए डॅश आणि हा ए. हा कुठं मॅच होतो? इथं मॅच होतो, म्हणून याला नाव द्यायचं ए. आता 1 आणि 5 कोइन्साइड होतात. मग आता 1 पासून निघालेली प्रोजेक्शन लाईन इथे येते. हा व्हर्टिकल 1 डॅश 10 डॅश 1 डॅश इकडून घ्यायचा आणि हा 1 इथून, म्हणजे हा पॉईंट येईन 1. आणि याच्यावर हा 10 जो पॉईंट आहे तो 10 आणि 6 कोइन्साइड होत आहे, म्हणजे हा पॉईंट कोणता येईन? सॉरी, हा पॉईंट कोणता येईन? 10. तो दुसरा पॉईंट हा चुकलेला आहे. आता 2 डॅश 9 डॅश, 2 डॅश कुठं आला? 2 डॅश 2 आणि 4 कोइन्साइड आहे. 2 इथे येईल, मग 2 इथे येईल आणि 9 कुठे आहे? 9 इथे आहे, म्हणजे 9 आणि 7 कोइन्साइड आहे, म्हणून 9 इथे घ्यायचा पॉईंट्स. हा झाला 9 पॉईंट. आता 3 आणि 8 डॅश 3 डॅश 8 डॅश 3 कुठून घ्यायचा? 3 डॅश आणि हा 3, म्हणजे हा झाला 3 पॉईंट. आणि 8 पॉईंट कुठे येईल? इथे येईल वरती, इथे येईल 8 पॉईंट. आता 4 डॅश 7 डॅश, 4 डॅश कुठं आला? इथं आला. हा 4 आणि हा 4 डॅश, म्हणजे इथं कोणता पॉईंट आला? 4. आणि 7 पॉईंट इथं येईल 7, म्हणजे वरून घेतला तो 7 आणि हॉरिझॉन्टल घेतलेला 7. आता 5 डॅश 6 डॅश, आता 5 डॅश डाऊनवर्ड इथं घेतला आणि इकडून एक 5, म्हणजे इथं डायरेक्शन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल घेतलं तर हा 5 येतो आणि 6 हॉरिझॉन्टली घ्यायचा आणि व्हर्टिकली घ्यायचा, म्हणजे हा पॉईंट येईन 6. आणि बी पॉईंट बी डॅश वरून घ्यायचा आणि बी असा हॉरिझॉन्टली, म्हणजे हा पॉईंट येतो बी. आता आपण हे पॉईंट्स जोडून घ्यायचे. पॉईंट्स कसे जोडणार? पहिल्यांदा ॲप्रॉक्सिमेटली फ्री हँड स्केचने जोडतो मी. 1 to ए किंवा A to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to B, B to 6, 6 to 7, 7 to 8, 8 to 9, 9 to 10, 10 to A. आता आपण ड्रॉइंग क्लीन करूया. हे जे एक्स्ट्रा लाईन झालेली ना ती रब करून टाकायची, म्हणजे ड्रॉइंग व्यवस्थित दिसते. एक्स्ट्रा लाईन ना सगळ्या लाईन रब नाही करायच्या, फक्त थोड्याशा एक्स्ट्रा लाईन रब करून टाकायच्या. आता ही लाईन खूप मोठी झाली होती, ही रब केली. आता याच्यामध्ये काय राहिलं? फ्रेंच कर्व. तुम्ही काय करायचं? पेपरला फ्रेंच कर्व वापरायची. फ्रेंच कर्व कशी वापरायची माहिती आहे ना? आता ही A to 1 मी डार्क लाईन काढतोय फ्रेंच कर्वनी. आता हे
इथे जोडायचं. नंतर फ्रेंच कर्वनी हे जोडून घ्यायचं. मी पहिल्यांदा रफ स्केच काढून दाखवले, पण पेपरला तुम्ही फ्रेंच कर्व वापरायची. मी रफ स्केच केलेले. तरी मी ड्रॉइंग डायमेन्शननी काढत आहे. हे झालं. सर्क्युलर प्लेट 60 mm diameter is resting on point A of its rim with its surface inclined at 30 degree to the HP. Draw the projection of the plate. आता आपण हे प्रोजेक्शन काढलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये फर्स्ट अँगलचा सिम्बॉल बी काढू शकता. धन्यवाद.